तर बघा आपण क्वेश्चन नंबर 2 मधला ये बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन कॉस अपॉन कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात पहिले बघा आता याचं सोल्युशन कसं येतं. तर ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन अपॉन कॉस ऑफ ई रेस टू एक्स सॉरी एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. हे काय आहे, हा प्रॉब्लेम आहे. मग आता बघा याचं सोल्युशन काय येईल. तर सोल्युशन ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम जर बघितला तर हा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. कोणत्या मेथडने? सबस्टिट्यूशन मेथडने. मग आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. काय सबस्टिट्यूट करायचं आहे. तर बघा इथं हे जो ब्रॅकेटमध्ये फंक्शन दिसतोय एक्स इंटू ई रेस टू एक्स. मग बघा सगळ्यात पहिले आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस वन अपॉन कॉस ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. हे काय आहे, आपलं फंक्शन आहे, आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. हे काय आपल्याला गिवन. मग आता काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. मग लिहा पुट एक्स इक्वल्स टू सॉरी ई रेस टू एक्स इक्वल्स टू हा जो दिलेला आहे ना ई रेस टू एक्स एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू टी. मग बघा टीच्या जागेवर आपण जर पुट केलं तर मग या डी एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं. ठीक आहे. तर मग डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागते आपल्याला. तर मग डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करावं लागेल. तर आपल्याला पहिले इंटिग्रेट करावं लागेल. ठीक आहे. मग इंटिग्रेट करा. मग सॉरी डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागलं डी टी. ठीक आहे. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ मग घ्यायचं टेकिंग डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सॉरी हां विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ टी. मग इथं काय येणार. आता बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे म्हणजे आपल्याला यू इंटू व्हीचा रूल फॉलो करावा लागतो. मग यू इंटू व्हीचा रूल काय राहतो. तर बघा इथं व्हाईट पेननं लिहू फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू पहिले यू तसाच नंतर ना डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस नंतर ना व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हे काय आपला यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. बघा फॉर्म्युला ब्रॅकेट करू आपण. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणजे सर इंटिग्रेशन चालू आहे मग इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ते डी टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते आपल्याला काय करायचं आहे एक्सच्या जागेवरती ती व्हॅल्यू पुट डी एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करावं लागेल. ठीक आहे. तर मग बघा आता मग डिफरन्शिएट करा आता यू इंटू व्हीच्या रूलनुसार. मग बघा इथं काय होईल. आता इकडच्या बाजूला काय येणार आहे डी टी बाय डी एक्स येणार आहे डी टी बाय डी एक्स. मग इथं काय येईल आता यू तसंच म्हणजे एक्स तसंच आणि ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स त्याच्यानंतर ना प्लस आता एक्स ई रेस टू एक्स तसाच. ठीक आहे. ई रेस टू एक्स तसाच ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. मग बघा इथं काय येईल एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स. हे काय आलं डी टी बाय डी एक्स आलं. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं हा एक्स कॉमन घ्या. एक्स काय घ्या कॉमन घ्या. मग कॉमन घेतल्यानंतर काय होईल इथं. ठीक आहे. सॉरी आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे
बघा इथं एक्स तासात राहिला ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स झाला, ठीक आहे. मग ए रेस टू एक्स तासच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 1 येणार आहे. इथं काय येणार आहे 1, ठीक आहे. मग बघा आता इथं एक्स इंटू ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स आलं काय डी टी बाय डी एक्स. मग बघा आता आपल्याला काय करायचं, डी टी बाय डी एक्स इक्वल्स टू आता ए रेस टू एक्स काय दोन्हीकडे पण कॉमन घ्या, ए रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस 1. मग बघा डी टी इक्वल्स टू डी एक्स इक्वल्स टू ए रेस टू एक्स प्लस 1. मग बघा डी टी इक्वल्स टू हा काय इकडे डिवाइड इकडे गेलो काय होईल मल्टिप्लाय होईल, ए रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स. मग डी टीचे जागे इन टर्म्स ऑफ डी टी आपल्याला काय पुट करायचं, ए रेस टू एक्स प्लस 1 डी एक्स, ठीक आहे. मग बघा आपलं इक्वेशन कसं होईल, मग बघा इथं काय पुट एक्स इंटू ए रेस टू एक्स इक्वल्स टू टी आणि डी टी इक्वल्स टू ए रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स इन इक्वेशन इन अबव इक्वेशन 1, ठीक आहे. याला 1 म्हणा वाटलं तर. मग 1 मध्ये जर पुट केलं तर काय होईल, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आता बघा ही पूर्ण जी टर्म आहे कोणती टर्म, ही टर्म बघा इथं दिसतंय बरोबर आहे की नाही, ए रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स याच्या जागेवरती आपण डी टी पुट करू शकतो बरोबर आहे की नाही. मग पुट करा डी टी अपॉन आता कॉस कॉस तसंच ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स इंटू ए रेस टू एक्स म्हणजेच टी, ठीक आहे. म्हणजे याला आपल्याला इंटिग्रेशन. मग बघा आता याचं इंटिग्रेट करा, मग सगळ्यांना माहिती आहे आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी बाय कॉस टी. मग आता बघा 1 अपॉन कॉस काय राहतं, तर 1 अपॉन कॉस सगळ्यांना माहिती आहे 1 अपॉन कॉस एक्स राहतं सेक एक्स, ठीक आहे. ही सगळ्यांना माहीत असं हा याचा फॉर्म्युला आहे कशाचा, ट्रिग्नोमेट्रीचा. मग आता हे पुट करा, ठीक आहे. आता इथं व्हाईट कलर झाला, आपण याचा कलर चेंज करू, ठीक आहे. मग बघा आता इथं पुट करायचं परत आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स सॉरी सेक टी, ठीक आहे. कारण की आपण इथं टीच्या टर्ममध्ये हे करणार आहे, ठीक आहे, आणि डी टी, ठीक आहे. मग बघा आता सेक 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 एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्सचं इंटिग्रेशन काय राहतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स राहतं, ठीक आहे. सेक एक्स सॉरी लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स राहतं. मग बघा पुढच्या पेजवरती घेऊ आपण प्लस मग इथं लिहायचं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक टी डी टी. मग फॉर्म्युला लिहितो आता इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ काय येतं, लॉग ऑफ सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टेन एक्स प्लस सी हा फॉर्म्युला आहे बघा. मग या फॉर्म्युल्यामध्ये आता हे पुट करायचं. आता आपल्याला काय आहे इथं इन टर्म्स ऑफ टी लिहावं लागेल, काय लिहावं लागेल इन टर्म्स ऑफ टी, कारण की आपल्या एक्सच्या जागेवरती काय आहे टी आहे, ठीक आहे. मग बघा आता इथं आय इक्वल्स टू बघा आता लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये सेक टी प्लस टॅन टी प्लस सी. मग आता आता हे आपलं आन्सर आलं, ठीक आहे. मग आता काय करायचं टीच्या जागेवरती टीची व्हॅल्यू पुट करून द्यायची. मग लिहायचं अगेन पुट टी इक्वल्स टू एक्स इंटू ए रेस टू एक्स, ठीक आहे. मग येईन आपला आन्सर आय इक्वल्स टू लॉग ऑफ सेक ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू ए रेस टू एक्स.
एक्स इंटू ए रेस टू एक्स प्लस टॅन ऑफ एक्स इंटू ए रेस टू एक्स, ठीक आहे, प्लस हे आपलं काय आलं, फायनल आन्सर आलं. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. मग आता याला ब्रॅकेट करू आपण. बघा ज्यांचा असा आन्सर आला असेल त्यांना आउट ऑफ मार्क भेटेल, ठीक आहे, 4 पैकी 4. ठीक आहे. बघा आपण सगळ्यात आधी काय केलं तर इथे एक लाईन ड्रॉ करू. बघा आपल्याला दिलेलं होतं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 अपॉन कॉस ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. बघा आता असं सेम प्रॉब्लेम पुस्तकामध्ये, पण तिथं खाली कॉस स्क्वेअर आहे आणि इथं तुमच्या पेपरमध्ये नुसता कॉस दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपला फायनल आन्सर चेंज झालेला नाही. तुम्ही म्हणशा पुस्तकामध्ये आज दिलेलं आहे आणि सरांनी वेगळंच सांगितलं आहे, बट इथं तुमच्या पेपरमध्ये एक्सचा स्क्वेअर दिलेला नव्हता, त्याच्यामुळे तिथं फायनल आन्सर चेंज झालं. 1 अपॉन कॉस एक्स आलं, मग 1 अपॉन कॉस एक्स आलं तर सेक एक्स, मग सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स राहतं, सॉरी सेक एक्स प्लस टॅन एक्स, त्याच्यामुळे इथं हे चेंज झालेलं आहे. तर मग आपण काय केलं, इनिशियली एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल्स टू टी पुट केलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी. मग इथं यू इंटू व्हीचा मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय केला. रूल अप्लाय केल्यानंतर ना आपल्याला काय भेटलं, डी टी इक्वल्स टू, बघा डी टी इक्वल्स टू काय आलं, तर डी टी इक्वल्स टू आलं ए रेस टू ई रेस टू एक्स प्लस 1, सॉरी ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स आलं. मग ते तर आपल्या इथं डिनॉमिनेटरलाच होतं, मग आपण त्याच्या जागेवरती काय केलं, डी टी पुट केला, कारण डी टीची व्हॅल्यू ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 डी एक्स आली. मग इथं इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस, बघा आता कॉस तसंच राहिला आणि एक्स इंटू ई रेस टू एक्सच्या जागेवरती आपण टी पुट केला. मग आय इक्वल्स टू, आता बघा 1 अपॉन कॉस काय राहतं, सेक एक्स राहतं, मग इंटिग्रेशन ऑफ सेक टी डी टी, ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती आपण काय केलं, मग त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला, मग त्याचं राहतं लॉग ऑफ सेक टी प्लस टॅन टी प्लस कॉन्स्टंट सी, ठीक आहे. मग अगेन पुट टी इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स, मग आपलं फायनल आन्सर लॉग ऑफ सेक ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस टॅन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंटवाला सी, ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. तर ज्यांनी आज सॉल्व केलं असेल त्यांचं ते बरोबर आलं असेल, ठीक आहे. जर तुम्हाला मास शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि तुम्हाला जर हे सोल्युशनची PDF पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप नंबर येतो बघा इथं 9764902508, ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असला तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देणार आहे, तिथं पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे मेसेज करून तुम्ही मला तुमचा डाऊट विचारू शकता, किंवा तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तरी पण तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला PDF सेंड करून देईल, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.